पुण्यातल्या कार्यक्रमात भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी थेट जातीवरून टोमणा मारल्याचा दावा करत मेधा कुलकर्णी या कार्यक्रमातून निघून गेल्या। पुण्यातल्या सारथीच्या कार्यक्रमात नेमकं काय घडलं आणि अभिमन्यू पवार यांनी या प्रकारावर त्यांची प्रतिक्रिया काय दिली आहे सगळं सविस्तर सांगतो, पण त्या अगोदर थोडक्यातला फॉलो करा। राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त सारथी संस्थेच्या एका मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते। त्यावेळेस मेधा कुलकर्णी पहिल्या रांगेत बसल्या होत्या। कार्यक्रम सुरू होत असतानाच भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी खासदार मेधा कुलकर्णी यांना हा कार्यक्रम मराठ्यांचा आहे, त्यामुळे मेधाताई आपण पहिल्या रांगेत बसणं शोभत नाही असा थेट जातीवरून टोमणा मारल्याचा दावा मेधा कुलकर्णी यांनी केलाय। या प्रकारामुळे संतप्त झालेल्या मेधा कुलकर्णी यांनी तात्काळ कार्यक्रम सोडला आणि अभिमन्यू पवार स्वतःला अजूनही मुख्यमंत्र्यांचे ओएसडी किंवा सुपर सीएम समजतात का असा उद्वेग व्यक्त केला। दुसरीकडे आमदार अभिमन्यू पवार यांनी हा दावा पूर्णपणे फेटाळत ताई खोटं बोलत असल्याचं म्हटले, तर नरेंद्र पाटील यांनीही पवार यांची बाजू घेत ताईंचा गैरसमज झाल्याचं म्हटले। पुण्यात घडलेल्या या प्रकाराबद्दल तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच बातम्यांसाठी थोडक्यातला फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।